मला आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाहीये. आणि हे ड्रायव्हर प्रकरण घडल्यापासून तर नाहीच नाही. मला वाटतं हीच ती वेळ आहे त्याला धडा शिकवण्याची आणि या घरातून बाहेर काढण्याची. पण त्यासाठी मला तुमची गरज पडणार आहे. अगो पण मी काय मदत करणार? तुम्ही फक्त मी सांगीन तसं करायचंय. हो हो चालेल, पाठवून द्या दुपारी. हो. आय ज्यूस. अरे वा, तू बनवलास? हो. बस बस. आपल्याकडच्या मुलींबद्दल मी असं ऐकून होते की शिकणाऱ्या मुलींना किचन मधलं काहीही काम येत नाही. तू मात्र कमालच केलीस हा. अगो मी आल्यापासून मला एवढं काही तू खाऊ पिऊ घातलंयस की तू डॉक्टर आहेस की सुगरण असा आता मला प्रश्न पडलाय. तेजस, ये ना, बरं झालं तू आलास. काही काम होतं का? अरे बोलायचं होतं जरा. मला जरा एका कामासाठी बाहेर जायचंय, सो आपण नंतर बोलूयात. काय रे, तुझ्या सततच्या कामांमुळेच ना एकाच घरात राहून सुद्धा आपण निवांतपणे एकदा भेटलोही नाहीये की बोललो सुद्धा नाही. म्हणून ना मी आता असं ठरवूनच टाकलंय की तू दिसलास ना की लगेच बोलूनच घ्यायचं. बर तेजस, तुझ्या रेस्टॉरंटचं काम आता होतच आलं असेल ना? ऑलमोस्ट. अरे तुला आठवतंय का? अरे तू नाही का म्हणाला होतास पैसे मिळाले की रेस्टॉरंट बरोबरच स्वतःच्या फ्लॅट विषयी सुद्धा तू विचार करणार आहेस? अरे कुठपर्यंत आलाय नवीन फ्लॅटचा शोध? हे बघ तेजस, दुसऱ्यांनी कितीही आपल्याला आपलं म्हटलं ना तरी सुद्धा आपण कुठे थांबायचं असतं ना हे आपण ठरवायला पाहिजे, नाही का? अरे लग्नाआधी बायकोच्या घरी राहणं असं बरं नाही दिसत रे. आई अहो, असं का बोलताय तुम्ही? आम्ही असं कधी बोललोय का त्यांना? अगं तुम्ही सगळी भली माणसंच आहात. तुम्ही कधीच काही बोलणार नाही याबद्दल खात्री आहे ग मला. पण अगं नातेवाईकांचं तसं नसतं ना. अगं हा इंडियात आल्यापासून आमचे इथले सगळे नातेवाईक ह्याच्याबद्दल माझ्याकडे चौकशी करत असतात. आता तू मला सांग, तेजस ठाण्यात कुठे राहतो असं जर मला विचारलं आणि मी जर सांगितलं की तो सासूरवाडीत राहतो तर हे ऐकायला कसं वाटतं? तेजस, अरे बोल ना. मी काहीतरी विचारते रे तुला. हो, मला माहिती आहे मी तुला बोललोय ते. माझं रेस्टॉरंटचं काम करता करता मी साइड बाय साइड फ्लॅटही शोधतोय. एखादा आवडीचा फ्लॅट मिळाला की मी शिफ्ट होईन. एनिवे, मी येतो जाऊ, काम आहे माझं.
तेजस, तू खरंच दुसरीकडे फ्लॅट शोधतोयस? तेजस, तू याआधी कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवली नव्हतीस. मग ही गोष्ट का नाही सांगितलीस तू मला? सोहा काय बोलणार आहे मी दुसरीकडे फ्लॅट शोधावी ही माझी इच्छा नाहीये. मॉम डॅड मागे लागले. का? मॉमची इच्छा आहे की मी इथून कायमचं निघून जावं. पण का? म्हणजे तू माझ्यापासून दूर जाशील आणि तू एकदा दूर गेलीस की मॉम डॅडला माझ्यासाठी स्थळ बघायला सोहा, त्याच्या मागचं काय गणित ते मी तुला सांगतो. तसं आहे, माझ्यासाठी स्थळ बघताना मुलीकडचे विचारतात की मुलगा कुठे राहतो. सो मग त्यांना आता काही सांगता येत नाही, म्हणून ते फोर्स करतायत मला की मी दुसरीकडे फ्लॅट घ्यावा. सोहा, मॉम डॅडने दुसरी मुलगी बघायला सुरुवात केली. हे बघ, तूच बघ, रिसेंटली ही मुलगी बघितली माझ्यासाठी. आणि खाली बायोडेटा. तेजस, सायन्सचा नेमका काय प्रॉब्लेम आहे? ते असा का विचार करतायत माझ्या बाबतीत? सो हा मलाही कळत नाहीये, पण ना तिच्या अशा वागण्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालोय. मी रिप्लाय देतो. माझं सोहावर खूप प्रेम आहे. मी सोहाशिवाय राहूच शकत नाही. मी सोहा सोडून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणार नाही. मी लग्न केलं तर सोहाशीच करेन. तेजस, आय लव्ह यू.
आय कांट लिव्ह विदाउट यू तेजस. सोहा, आय लव्ह यू टू. मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत. बरं आहे, मला रेस्टॉरंटच्या कामासाठी बाहेर जायचंय. येतो जाऊन मी. बाय. काळजी घे. सोहा, अगं इकडे ये. ज्यूस अगं खरंच खूप छान झालाय. थँक्स. अगं नॉर्मली सासू सुनेला स्वयंपाकाच्या टिप्स देते, पण इथून जाताना मी तुझ्याकडून टिप्स घेऊन जाणार आहे बरं का. आई, मी जेव्हा इथे लग्न करून आले होते ना, तेव्हा मला पण स्वयंपाकातलं फार काही कळत नव्हतं. पण थँक्स टू सोहा, ती नेहमी माझ्या पाठीशी असायची. तिच्यामुळेच मी सगळं काही. भाई आल्यावर मी सगळं सांगितलं, त्यांना व्यवस्थित सांगायचं. हा, टेन्शन घ्यायचं नाही. आहे बघा आले. या बाई. प्रकाश, यांना ताईंना सगळं समजून सांगितलंस ना? हो सर. काय नाव आपलं? प्रतीक्षा. सगळं लक्षात आलंय काय करायचंय, कसं करायचंय? हो सर, सगळं कळलं. सर, तुम्ही सांगितलेल्या वेळेत आणि जागेवरती तुमच्या आधी पोहोचेल. व्हेरी गुड. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. ओके, लप लप लप. तोंड इकडं कर, तोंड इकडं कर. इथून सरळ जा. लेफ्टला वळालात की तुम्हाला तिथे बस स्टँड मिळेल. तुम्हाला तिथे, एक मिनिट हा, तो तिथं बस स्टँड आहे. तुम्हाला तिथनं बस मिळू शकेल. हो हो. अरे इकडे कुठे? अरे काय नाही, आपल्या कामासंदर्भात आलो होतो जरा. हा, तू दिसलास म्हणून पुढे आलो. अच्छा, बरं झालं आलास. आता एकत्रच निघूयात. बरं, तुम्हाला कळलं ना पुढे जाऊन लेफ्ट मारायचा? मग हो हो. आणि तिथून आम्हाला बस मिळेल स्टेशनला जायला. येतो आम्ही. एक मिनिट, काय झालं? आपण याआधी भेटलोय का? हे म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. असेल, कुठेतरी पाहिलं असेल. नाही नाही, फक्त पाहिलं नाहीये, आपलं बोलणं सुद्धा झालंय. कुठे ते आता आठवत नाहीये मला. नाही, मला पण काही आठवत नाहीये. येतो मी. एक मिनिट. हा, तुम्ही अलिबाग मधल्या कुठल्या रेसॉर्ट मध्ये जॉबला होतात का? आय थिंक तिथेच आपण भेटलो होतो. बरोबर आहे, आपण तिथेच भेटलो होतो. बरोबर. आज इकडे कुठे? ही बहीण आहे ना माझी. हिचं ठाण्यात काम होतं ना, म्हणून तिच्या सोबत आलो होतो. हो तुम्ही या ना कधीतरी पुन्हा एकदा आमच्या रिसॉर्टवर. हा, हो, शक्य झालं तर नक्की येतो. मला आता उशीर होतोय, मला निघायला हवं. हा सर, थँक्यू. माय प्लेजर. चल चल. पुन्हा रिसॉर्ट मध्ये येतो वेळ मिळाल तर. हा, ये. चला. हनीमूनला गेला होता तेव्हाच का? हो,
चला आपणही निघूयात. छत्री कर ना आपण. हा. मॉमची इच्छा आहे की मी इथून कायमचं निघून जावं. पण का? म्हणजे तू माझ्यापासून दूर जाशील. आणि तू एकदा दूर गेलीस की मॉम डॅडला माझ्यासाठी स्थळ बघायला. सो हा मॉम डॅडने दुसरी मुलगी बघायला सुरुवात केली. हे बघ, तूच बघ, रिसेंटली ही मुलगी बघितली माझ्यासाठी. सोहा, जेवायला येतेस ना? हो आलं. काय झालंय सोहा? नाही, काही नाही. कसलं टेन्शन आहे का? म्हटलं ना तसं काही नाहीये. असं कसं काही नाहीये? काहीतरी नक्कीच आहे. सोहा, काय झालंय सांग मला. मीनाक्षी, मला आमच्या लग्नाचं खूप टेन्शन आलंय ग. म्हणजे तेजसचे बाबा परमिशन देतील की नाही ह्याचाच विचार करतेय मी. सोहा, नको फार विचार करू. मीनाक्षी अगं, पण हे बघ, तुझ्या बाबतीत सध्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात. तेजसच्या वडिलांच्या बाबतीतही तुला अपेक्षित आहे तसंच घडेल. तसं नाही मीनाक्षी, पण ते जर नाहीच म्हणाले तर? मीनाक्षी, मी तेजसशिवाय नाही जगू शकत ग. सोहा, तू नको काळजी करूस आणि नेगेटिव्ह विचार तर अजिबात करू नकोस. हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्या बाबतीत आता पुढे जे काही घडणार आहे ते सगळं चांगलंच असणार आहे. चल आता जेवायला चल. गुड मॉर्निंग पल्लू. अगं तुझ्या तोबडं 32 तारीख आली. अगं बोल की ग्रहण का लागले थोबडाव तुझ्या. तुझ्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये माझ्याकडे. आणि आता कुठल्या गोष्टीवरून सोहाच्या भावनांची खेळतोयस तू? कशावरून ब्लॅकमेल करतोयस तिला नक्की? फालतू प्रश्न. तुझा काय आता लय महत्वाचा प्रश्न आहे काय? आणि कुठल्या भावनांचा विचार करते ग? माझ्या भावनांचं काय केलं तू? 5 करोड तर कोणा लावला ना भावना गणती. हा, पण तुला तुझ्या फालतू प्रश्नाचं उत्तर द्यायला येडा बिडा वाटलो काय तुला? स्वतःला लई जेम्स बॉन्डची आजी समजते ना. काढे की शोधून आता मग. ते मी शोधणारच आहे आज किंवा उद्या, कळलं ना? शोध शोध. आजची गोष्ट उद्या करायला ती काही
टेस्ट मॅच आहे का? हे बघ, आपला पॉवर प्ले सुरू बी झालाय. शेंड. Oh, thank you. तेजस चल, आपल्याला वेळेत महानगरपालिकेत पोचायचं आहे. चल, मी रेडी. येतो मीनाक्षी. काळजी घ्या आणि जास्त धावपळ करायची नाहीये, कळलं? चल, काळजी घ्या बहिणी.